अमोल मिटकरी बोलतायत, थेट जाऊयात। 40 वर्ष या विधिमंडळाचं सदस्यत्व नेतृत्व केलं। आमच्या सर्वांचे नेते आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला सुद्धा विधान परिषदेसारख्या पवित्र सभागृहामध्ये ज्यांनी सदस्य म्हणून बसण्याची संधी दिली, त्या आदरणीय अजितदादांबद्दलच आज शोक प्रस्ताव दोन्ही सभागृहामध्ये यावा। ही घटना निश्चितच काळी चिरून जाणारी आहे आणि अशी कल्पना पण केली नव्हती। खरं तर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः अजितदादांना नागपूरला भेटलो होतो आणि वेळ मागितली होती की मला जरा विधिमंडळाच्या संदर्भामध्ये आणि पक्ष बांधणीच्या संदर्भामधल्या काही जबाबदाऱ्यांसंदर्भात तुम्हाला जरा भेटायचं आहे। त्यांनी मला 23 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता देवगिरीला बोलावलं होतं आणि आजची तारीख तीच आहे। आज माझी अपॉइंटमेंट दादांसोबत होती, ती हिवाळी अधिवेशनात मी घेऊन ठेवली होती आणि यामध्ये आदरणीय दादांना शोक प्रस्ताव द्यावा लागेल अशी वाईट वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली। निश्चितच महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्र अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही। मात्र शोक प्रस्ताव मांडताना मी सरकारकडे काही मागणी केलेली आहे, सभागृहाच्या पटलावर मागणी केलेली आहे की काल लोणी भापकर हे गाव बंद होतं, आज इंदापूर, बारामती आणि हळूहळू अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला ग्रामीण भाग आता जाब विचारायला संविधानिक पद्धतीनं रस्त्यावर उतरतोय की अजितदादांच्या विमानाचा अपघात हा अपघातच होता की घातपात होता हे जनतेसमोर आलं पाहिजे। अजितदादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, जो साहिल मदन आणि दुसरा यश नावाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमान कंपनीने अगोदरच त्या तिथे त्याला त्याची ड्युटी ठेवली होती, ते ट्रॅफिकमध्ये कोण्या रस्त्यावर अडकले, किती वाजता घरून निघाले, तिथून पुढे किती वाजता गेलेत आणि अडकले तर कुठं अडकलेत आणि आता ते कुठे आहेत। म्हणजे दादांच्या विमान अपघाताच्या इतक्या दिवसानंतर सुद्धा साहिल मदन हा आणि यश ही 2 माणसं कुठं आहेत, एवढंच एक उत्तर जरी भेटलं तरी मला असं वाटते ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर होण्यापर्यंत महाराष्ट्राला ही माहिती झाली पाहिजे की साहिल मदन आणि यश, मी या छोट्याच प्रश्नाच्या अनुषंगानं आज प्रश्न केलाय की बाकी मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नये। इन्व्हेस्टिगेशन टीम जी असेल किंवा ज्यांनी चौकशी सुरू केलेली आहे त्या टीमनी साधारण फक्त हे 2 पायलट कुठं थांबले आहेत आणि आता ते कुठं आहेत एवढी तरी गोष्ट समोर आली तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं शंकेचं काहूर थांबेल। कारण मी मागेही आरोप केला होता की 50 कोटी रुपयाचा VSR कंपनीने त्याच्या पायलटचा विमा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।